विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा देवळी ते दिघी रस्त्यावर खड्ड्यात उतरून युवा संघर्ष समितीने केले आंदोलन। ठिकठिकाणी रस्त्यावर पडले खड्डे। देवळी ते दिघी या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीकरिता युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यात उतरून लक्ष वेधले आहे। देवळी ते दिघी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे गड्डे पडले आहे, त्यामुळे दिघी या गावाला येणारी बस गेल्या 3 वर्षापासून बंद आहे। विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना देवळीला जाण्यास करिता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। बांधकाम विभाग सतत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होतोय। देवळी तालुक्यातील दिघी मार्गावरील रस्त्यावर आणि पुलावर मोठे भगदाड पडले आहे, त्यामुळे मागील 3 वर्षांपासून या मार्गावरील विद्यार्थ्यांची बस सेवा बंद आहे। प्रवाशांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मोठा फटका याचा बसतो आहे। अनेकदा या मार्गावरील मोठे अपघात होता टळले आहे। यामुळे आम्ही आज या मागणीसाठी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक निवेदने दिले, अनेक तक्रारी केल्या, अनेक आंदोलने सुद्धा झाली, परंतु आज या मार्गावर मोठे भगदाड पडले असता या खड्ड्यामध्ये उतरून दफन आंदोलन आम्ही या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने आम्ही करतो आहे।